Once again, very good morning, students. Hi, how are you? I know you're all very great and fine. So let's move on to the next part. इंटिग्रेशनचे पुढे काय आज डेफिनेट इंटिग्रल्स आपण स्टार्ट करूया. डेफिनेट इंटिग्रलच्या अगोदर थोडासा इंडिफिनेटचा पार्ट राहिला आहे. तो आहे काही सबस्टिट्यूशन टेक्निक्स आहेत है ना, काही UV बाय पार्ट्स रूल आहे, त्याला आपण आयलेट रूल सुद्धा म्हणतो किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं सुद्धा म्हणतो. तुम्हाला मॅथ्समध्ये ते क्लिअर होणारच आहे, पण नीट स्टुडंटसाठी तो थोडासा तुम्हाला लागेल. जर बायोलॉजी करतात स्पेशलीसाठी त्यांना फक्त हा इंट्रोडक्शन थोडं लक्ष द्यायला लागेल, कारण की मॅथ्सवाल्यांसाठी हा डिटेलमध्ये पूर्ण ह्याच्यावर चॅप्टरच आहे. तर आपण त्याचं स्टार्टिंग बघून घेऊया. ठीक आहे, ओके. हां, तर before starting this is one integral that you have to solve. Okay, so integration of 2x plus 3 and in bracket under root x minus 2 dx असं एक टेक्निक आहे. तर आता आपण काय करूया, इथे सबस्टिट्यूशन टेक्निक घेऊया. x minus 2 हा जो पार्ट आहे त्याला तुम्ही सबस्टिट्यूट करणार आहे. लेटेस्ट कॉल इट एज टी. सध्या पुरतं त्याला आपण टी कन्सिडर करूया. ठीक आहे, आणि मग तुम्हाला जो पार्ट तुमचा जो ॲक्च्युली इट इज देअर इन द ब्रॅकेट अँड इट इज रेज टू ॲक्च्युली हाफ एनिथिंग अंडर रूट मध्ये आहे, याचा अर्थ काय, तो एक्स रेज टू हाफ आहे. लक्षात घ्या. मग तशा क्वांटिटीज तशा नंबर्सनं तुम्हाला सोडवायला जो आतमध्ये जो क्वांटिटी आहे म्हणजे एक्स प्लस एक्स मायनस 2 ह्याला तुम्ही एक सबस्टिट्यूशन, एक टी सबस्टिट्यूशनसाठी टी आपण अज्युम करूया आणि त्याच्यावर मग एटी प्लस बी ह्या फॉर्ममध्ये आपल्याला यायचं आहे. कशा फॉर्ममध्ये यायचं आहे, एटी प्लस बी या फॉर्ममध्ये आलं की काय होणार आहे, तुम्हाला एटी प्लस बी फॉर्ममध्ये आलं की एटी प्लस बी फॉर्ममध्ये तुम्हाला हा जो उरलेला टर्म आहे त्याला तुम्हाला अज्युम करायचं आहे. उरलेला टर्मला तुम्हाला एटी प्लस बी आहे असं अज्युम करायचं आणि मग ए आणि बीच्या व्हॅल्यूज तशाप्रमाणे सोडवून त्याला मग 2x प्लस 3 लिहायच्या ऐवजी 80 प्लस 3 80 प्लस बी लिहून मग पुढचा पार्ट आपल्याला सोडायचा. ह्याने काय होतं, इथे एक्स मायनस 2 ऑलरेडी आहे जो तुम्ही टी समजला होता आणि ह्याच्यामध्ये पण 80 प्लस बी मध्ये टी येणार आहे. आता हे असं सोडवल्यामुळे पुढचं गणित पूर्ण सॉल्व्ह करायला खूप सोपं होतं. नाहीतरी असं सोडवायला गेलात तुम्ही तर ते खूप कॉम्प्लिकेटेड होणार आहे. ओके, ह्याला आपण आतमध्ये मल्टिप्लाय नाही करू शकतो का, डायरेक्ट मल्टिप्लाय नाही करू शकत, ते सॉल्व्ह करायला खूप कठीण झालं असतं. सो वी यूज दिस टेक्निक. करेक्ट, ओके. तर पुढे ह्याचं कन्वर्जन काय होणार आहे. ओके, जस्ट सॉल्व दिस. वी जस्ट हॅपन टू सॉल्व दिस अँड व्हॉट डू गेट स्टुडंट्स, ह्याला पुढे सॉल्व्ह करायला गेलं तर काय होणार आहे, येस एक्स प्लस 2 आहे आणि इथे पण एक्स मायनस 2 आहे है ना. आता हे एक्स प्लस 2 आणि हा एक्स मायनस 2 हा दोन्ही एकमेकांना तुम्ही मल्टिप्लाय करू शकता, है की नाही. बघा कसं करणार आहे. आता हे इंटिग्रेशन ऑफ 2 एक्स प्लस 2 ह्या टर्मने ह्याला एकदा मल्टिप्लाय करा आणि ह्या टर्मने परत एकदा ह्याला मल्टिप्लाय करा. ठीक आहे, बाहेरच्या टर्मने ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे काय होईल, एक्स मायनस 2 रेज टू हाफ प्लस 7 इंटू एक्स मायनस 2 रेज टू हाफ. ओके, हा तुमचा झाला इंटिग्रल आणि याचा परत dx. आपण इथे काय केलं, इंटिग्रेशनचा दोन्ही टर्म्सला आपण इंटिग्रेशन केलं आहे. इंटिग्रेशन वॉज कॉमन टू बोथ ऑफ देम. आपण ह्याला काय केलं, दोघांना इंडिव्हिज्युअली इंटिग्रेट केलं. ठीक आहे, आता हे काय आहे स्टुडंट, बघा जरा, एक्स मायनस टू म्हणजे तुमचा टी आहे. एक्स प्लस 2 दिला का चुकून. ओके, सो एक्स मायनस 2 आहे तो. एक्स मायनस 2 ला तुम्ही काय अजून केलेलं, टी. ठीक आहे, तो हा झाला तुमचा टी. सो एक्स मायनस 2 रेज टू हाफ हा काय झाला तुमचा टी रेज टू हाफ. ठीक आहे, तर इथे बघा, इथे दोघांचा प्रोडक्ट आहे. याचा अर्थ कशाचा प्रोडक्ट आहे, तो एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 2 रेज टू हाफ इज नथिंग बट टी इंटू टी रेज टू हाफ. बरोबर आहे. इथे रेज टू पॉवर काही नाही आहे, याचा अर्थ काय असतं, तिथे नेहमी रेज टू पॉवर 1 असतो. रेज टू पॉवर कोण असतो, 1 असतो. तर दोघांना तुम्ही सोडवलं तर हा काय बनतो, टी रेज टू 1 प्लस हाफ. तिथे याचा अर्थ काय, टी रेज टू 3/2 काय झालं, टी रेज टू 3/2 झाला. तर ह्याला तुम्ही सोडवू शकता कॉमनली. टीची व्हॅल्यू काय आहे तुमची, एक्स मायनस 2 रेज टू 3/2. एक्स मायनस 2 रेज टू 3/2. हे इंटिग्रेशन कसं झालं, 2 हा जसं आहे. ह्याला तुम्ही काय अजून केलंय, ह्याला तुम्ही काय केलंय, एक्स मायनस 2 होल रेज टू 3/2. क्लिअर आहे. आता किती सोपं झालं, प्लस 7. आता हा कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंटला आपण अलगद न इंटिग्रेशनच्या सिम्बॉलला न छेडछाड करता बाहेर काढू शकतो. आता आपण टेक्निक बघितलेली आहे, एक्स मायनस 2 रेज टू हाफ dx. ठीक आहे ना. आता ह्याला परत 2 पण हा बाहेर काढूया. एक्स रेज टू एन फॉर्ममध्ये आहे का, कुठल्या फॉर्ममध्ये आहे, एक्स रेज टू एन फॉर्ममध्ये. एक्स रेज टू एन फॉर्ममध्ये असताना आपण कसं शिकलो करायला, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन. आपण इंटिग्रेशन कसं करतो, याचा अँटी डेरिव्हेटिव्ह काढतो. म्हणजे कोण है ना, एफ ऑफ एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन
एन प्लस वन हे याचं अँटी डेरिव्हेटिव्ह झालं डिवायडेड बाय डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. हे काय झालं आपलं चेन रूल. व्हॉट इज चेन रूल? चेन रूलने आपण जसं डिव्हिजनला आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो तसं इंटिग्रेशनला किंवा अँटी डेरिव्हेटिव्हला आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. डेरिव्हेटिव्हमध्ये आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, इंटिग्रेशन किंवा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने त्याला डिवाइड करायचं. ठीक आहे, सिम्पल आहे. ओके, आतला फंक्शन कोण आहे? एक्स मायनस टू. एक्स मायनस टू रेस टू 3/2. तर इंटिग्रेशन काय झालं आहे? एक्स मायनस टू रेस टू 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 होल डिवायडेड बाय आतल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन. एक्स मायनस टू एक्सचं डिफरन्शिएशन येतं 1 मायनस टूचं 0 आलं. एनिथिंग अपॉन 1 इज 1. हा पूर्ण टर्म विल बी इक्वल्स टू 1. त्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल. एक्स मायनस टू रेस टू 3/2 प्लस 1 म्हणजे एक्स मायनस टू रेस टू 5/2 आणि इथे पण खाली 5/2 येणार आहे. 5/2 डिनोमिनेटरला त्याचा तो न्यूमरेटरला काय होणार आहे 2/5. त्याचा त्याला आपण काय लिहू शकतो 2/5. क्लिअर आहे स्टुडंट्स? याचं इंटिग्रेशन आपल्याला कळलेलं आहे. हे 2/5 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस टू होल रेस टू 5/2. ठीक आहे, प्लस आता इथे एनिथिंग रेस टू हाफ आहे. इथे जसं केलेलं तसंच इथे होणार आहे. 3/2 जर कसं 5/2 आलं तसं ह्याचं इंटिग्रेशन करून परत हा टर्म जसं ते तसं होईल. प्लस 1 केल्यावर हा होईल एक्स मायनस टू रेस टू 3/2 अपॉन मल्टिप्लाय बाय 2/3 येणार. क्लिअर आहे? जसं हा 3/2 प्लस केल्यावर 1 केल्यावर 5/2 आलं तसं हा आपला प्लस 1 केल्यावर 3/2 येणार आहे. हे प्रत्येक असंच ते तुम्ही सेपरेटली सॉल्व्ह करायचं आहे. हा पार्ट मी डायरेक्टली सॉल्व्ह केला आहे, तो तुम्हाला वहीत प्रत्यक्ष सोडवायचा आहे. ओके, अँड देन यू हॅव टू शो एक्स मायनस टू रेस टू हाफला आपण कसं काढलं, हे कसं काढलं हे तुम्हाला दाखवायचं. सो दिस इज द इंटिग्रल आन्सर. दिस इज आवर आन्सर. क्लिअर आहे स्टुडंट्स? इज इट क्लिअर? लेट मी सी योर कमेंट्स इन द कमेंट सेक्शन. ठीक है, ओके. ओके, चलो आगे बढ़ते हैं. कुछ और प्रॉब्लम्स लेते हैं. यस, सो लेट्स टेक वन मोर प्रॉब्लम ऑन सब्स्टिट्यूशन मेथड. या यस, सो कल हमने वो प्रॉब्लम देखा था, फिर से एक बार आज भी हम उसको देखेंगे. इंटीग्रेशन ऑफ 1/2 माइनस एक्स dx. ओके, देन पुट ऐसा क्वेश्चन है आपके पास इंटीग्रेशन. ठीक है, इंटीग्रेशन करते हैं. पुट t माइनस एक्स एज पुट 2 माइनस एक्स एज t. यस, सो द क्वेश्चन इज 1/t 1/t dx झालं. पण dx आणि t ला आपण इंटिग्रेट नाही करू शकत, म्हणजे आपल्याला dx ला कशाच्या टर्म्समध्ये पाहिजे, बरं t च्या टर्म्समध्ये करायला. तर की हा व्हेरिएबल आहे आणि हा तुमचा कॉन्स्टंट झाला. मग dx ला dt च्या टर्म्समध्ये लिहिता येईल का? हो, लिहिता येईल. काय करायचं? 2 माइनस एक्स इक्वल्स टू टी आहे ना, डिफरन्शिएटिंग बोथ द साइड्स. काय करायचं? डिफरन्शिएटिंग बोथ द साइड्स. ठीक आहे, मग 2 मायनस एक्स डिफरन्स 2 जर डिफरन्शिएशन काय येतं 0 येतं. मायनस एक्सचं काय येतं -1 आणि डी टीचं काय येतं बघा तुम्हाला व्यवस्थित सांगू. डी एक्स ऑफ 2 मायनस एक्स विल बी इक्वल्स टू व्हॉट डी टी ऑफ विल बी इक्वल्स टू, किंवा आपण असं करूया dx बाय dt लिहूया. ठीक आहे, dx बाय काय होगा डी ऑफ dt. ठीक है, इक्वल्स टू डी ऑफ dt डिफरेंशिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू t. विथ रिस्पेक्ट टू t असं लिहितो. ठीक आहे, रिस्पेक्ट टू t. म्हणजे इथे काय झालं डी dt ऑफ 2 माइनस एक्स इक्वल टू 1 है ना. तर इथे माइनस आता इथे एक्स व्हेरिएबल आहे ना, तर आपण इथे आपल्याला काय करायला लागेल, काय झूम करायला लागेल. वी हॅव टू डिफरन्शिएटिंग बोथ द साइड्स विथ रिस्पेक्ट टू टी केले की इकडे वळणार इकडे हे येणार आहे ना. सो डी dt ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू 1 आलं. ह्याला आपण काय लिहू शकतो डी dt इक्वल्स टू
मायनस ऑलरेडी तुम्ही इथे लिहिलं आहे, दिस विल बी dx मायनस dx. dt च्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, मायनस dx लिहू शकता. ओके, सो वी कॅन हॅव दिस एज 2 मायनस एक्सला पण t लिहिलं आणि dxला पण काय लिहिलं, dx मध्ये काय लिहिलं तुमचं मायनस dt. ठीक आहे, मग तुमचं आन्सर काय झालं मायनस dt. हा मायनस आहे म्हणजे ॲक्च्युली इट्स -1, सो -1 कॅन बी टेकन आउट. इंटिग्रेशन ऑफ 1/t dt. इंटिग्रेशन ऑफ 1/x इज व्हॉट, लॉग मॉड x है ना. इंटिग्रेशन ऑफ 1/t काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/t dt काय असतं तरी पण लॉग टू द बेस मॉड t प्लस. ठीक आहे, त्याचा आन्सर काय येणार आहे -1 इंटू लॉग टू द बेस t प्लस c. t ची व्हॅल्यू काय पुट करते 2 - x, -1 इंटू लॉग टू द बेस 2 - x प्लस c. हा तुमचा आन्सर झाला. ठीक आहे, हा -1 तुम्ही परत इथे प्रोड्यूस करू शकता. तुम्हाला फॉर्म शिकवलं तर लास्ट लेक्चरला -1 कधी पण कुठे येतो, हा डायरेक्टली कुठे येतो, इथे पॉवर म्हणून येतो. ठीक आहे, ह्याला आपण शिकलेलो a log b टू द बेस c असं असेल तर ह्याला आपण गेलो लिहितो log b टू द बेस c रेज टू पॉवर a. ह्याला आपण असं लिहू शकतो. ओके स्टुडंट्स, आर यू पेइंग अटेन्शन? ठीक आहे, आर यू गेटिंग दिस इम्पॉर्टंट थिंग्स? येस, हे आपण हे असं सबस्टिट्यूट करून हे लिहिलं आहे. ठीक आहे, ओके. ह्याचा उपयोग काय झाला तुम्हाला, की कधी कधी मोठे मोठे फंक्शन्स असतील तर त्याला आतल्या फंक्शनला आपण ऑलरेडी टी असं अजून करून सोडवू शकतो. किंवा स्टुडंट्स ह्याला तुम्ही जर बघितलं तर ह्याला पण डायरेक्टली आपण आपल्या चेन रूलने ह्याला पण सोडवू शकतो. बाय चेन रूल, सेम फॉर्म्युला यू कॅन सॉल्व इट बाय चेन रूल. सेम फॉर्म्युला ह्याला आपण चेन रूलने पण सोडवू शकतो. चेन रूलने कसं सोडवणार आहे तुम्ही ह्याला, बाय चेन रूल. चेन रूल काय सांगतं, चेन रूल इज दॅट, येस, व्हॉट इज चेन रूल? चेन रूल एज इंटिग्रेशन ऑफ अ फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ अ फंक्शन इज नथिंग बट व्हॉट, किंवा फंक्शन विदिन फंक्शन आहे ना आपला, हा बाहेर फंक्शन आहे त्याच्यावरती फंक्शन आहे. इंटिग्रेशन ऑफ फंक्शन विदिन फंक्शन इज नथिंग बट व्हॉट, अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटसाइड फंक्शन, अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटसाइड फंक्शन, अँड देन यू हॅव टू इंटिग्रेशन. चेन रूल सेज दॅट in integration you have to divide by the derivative of function inside, that is ddx of gx. हा तुमचा चेन रूल आहे जो आपण लास्ट लेक्चरला बघितला होता. इथे फंक्शन कोण आहे तुमचा 1/2 - x है ना dx. तर आउटर फंक्शन f डॅश कोण आहे तुमचा, f डॅश कोण आहे 1/1 एनिथिंग, 1 बाय व्हेरिएबल इज आवर फंक्शन. त्याला तुमचं डिफरन्शिएशन काय होतं 1/x डिफरन्शिएशन काय येतं 1/x अँटी डिफरन्शिएशन किंवा इंटिग्रेशन काय येतं लॉग ऑफ हे झालं. सो 1/2 - x dx will be equals to what, 1 by any फंक्शन त्याचा अँटी डेरिव्हेटिव्ह काय येतं, त्याचा f of x काय येणार आहे लॉग ऑफ मॉड ऑफ 2 - x. आणि मग काय d dx ऑफ फंक्शन विदिन इनसाइड इज 2 - x. त्याचं इंटिग्रेशन किती -1 येतं, तो -1 वर जाणार आहे. सो यू कॅन डायरेक्टली मायनस राईट, किंवा असं एक स्टेप वाढवतो मी इथे लॉग टू द बेस 2 - x अपॉन ह्याचं इंटिग्रेशन काय आहे -1 कॉन्स्टंट टू 0. दिस इज नथिंग बट दिस है ना. तर ह्याला आपण चेन रूलने पण सोडवू शकतो किंवा बाय सबस्टिट्यूशन मेथडने पण सोडवू शकतो. चेन रूलने आपण हे कसं सोडवलंय, ह्याला कसं सोडवलंय, जो फंक्शन आहे आउटर फंक्शन त्याचं इथे f डॅशचं f होणं म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह होणं म्हणजे इंटिग्रेशन होतं. त्याचं इंटिग्रेशन काय असतं 1 / एनी व्हेरिएबल. फंक्शन काय तुमचा हा पहिला फंक्शन आहे की 1 / समथिंग हा फंक्शन आहे. तर 1 / समथिंग हा तुमचा फंक्शन आहे. त्याचा अँटी डेरिव्हेटिव्ह काय येतं किंवा इंटिग्रेशन काय असतं लॉग मॉड दॅट, किंवा लॉग मॉड तोच फंक्शन आपण इथे ठेवला. आणि चेन रूल काय सांगतं की आतल्या फंक्शनला आपण इंटिग्रेशन किंवा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही घेतलं, फक्त बाहेरच्या फंक्शनचं घेतलं. त्यामुळे आतल्या फंक्शनने चेन रूलनुसार अँटी डेरिव्हेटिव्ह करताना चेन रूलनुसार आतल्या फंक्शनने त्याचं डिफरन्शिएशन करायचं. त्याचं डिफरन्शिएशन केलं तर चेन रूलनुसार हे आन्सर आहे, सबस्टिट्यूशननुसार हे आन्सर. तुम्हीच सांगा मला काय आन्सर सेम आहे का वेगळं आहे? सेम, आय थिंक सो. येस, यू आर राईट. ओके, लेट्स टेक नेक्स्ट. Okay, so yes, so our next problem is cos pi x plus 4. Pi x plus 4, yes, cos pi x plus 4 हा तुमचा फंक्शन आहे आणि याला तुम्हाला इंटिग्रेशन करायचं, इंटिग्रेशन ऑफ dx. ओके स्टुडंट्स, ओके, सो लेट्स सी व्हॉट टू डू हियर. ह्याचे फंक्शनचं इंटिग्रेशन करताना तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचा परत
फंक्शन विदिन फंक्शन आहे तर तुम्ही चेन रूलनुसार पण सोडवा आणि सबस्टिट्यूशन रूलने पण सोडवा. सबस्टिट्यूशन रूल पण शिकलं तुम्ही, चेन रूल पण शिकले. तर पहिला आपण सबस्टिट्यूशन चेन रूलने सोडूया. ठीक आहे, चला चेन रूल काय म्हणतो की आतल्या फंक्शनचं पहिला बाहेरचा जो फंक्शन आहे, बाहेरचं जो फंक्शन आहे त्याचं करा अँटी डेरिव्हेटिव्ह. त्याचं अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस्टचं मला करायचं आहे हे कॉस्टचं अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. एफ डॅश टाईप पण म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह. अँटी डेरिव्हेटिव्ह काय कॉस्टचं साईन. त्याचा आन्सर काय येणार आहे पहिल्या स्टेपमध्ये साईन ऑफ फंक्शन. नंतर काय सांगते ते की डिवाइड बाय आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. तर डी डी एक्स ऑफ आतला फंक्शन कोण आहे तो लिहा परत. तर इथे काय करायचं डी डी एक्स ऑफ आतला फंक्शन है ना. इथे बघा इंटिग्रेशन ऑफ कॉस पाय एक्स प्लस 4. ओके, फंक्शन इज पाय एक्स प्लस 4 है ना. ह्याचं इंटिग्रेशन काय येतं कॉस झालं साईन. डिफरन्शिएशन ऑफ इथं इज पाय एक्स प्लस 4चं डिफरन्शिएशन काय येतं इट इज नथिंग बट पाय. सो वी हॅव 1/5 साइन पाय एक्स प्लस 4 इज आवर आन्सर. प्लस सी. काय केलं आपण बाहेरच्या फंक्शनचं अँटी डेरिव्हेटिव्ह केलं. ठीक आहे, हा जो ऑपरेशन आहे ह्याचा हा झाला म्हणजे तो काय झाला इंटिग्रेशन करणे म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह करणे. इंटिग्रेशन करणे म्हणजे काय झालं अँटी डेरिव्हेटिव्ह करणे. जेव्हा आपण हा इथे हा सिम्बॉल इथे काढून टाकला आणि इक्वल टूच्या ह्या साईडला आलो याच्यात इथे इंटिग्रेशन करतोय आणि इथे काय काय म्हणतो त्याला इथे इंटिग्रेशन आणि इथे इंटिग्रेशन नाही आहे आणि हे दोन्ही इक्वल आहेत. याचा अर्थ काय आहे इंटिग्रेशनला आपण काय लिहिलं इथे एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह होतं आणि इथे एफ लिहिलं. याचा अर्थ हे काय आहे इथे हे काय आहे हे ह्या फंक्शनचं अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, आणि हे इथे इंटिग्रेशन आहे ना. याचा अर्थ आपण इंटिग्रेशन करतो म्हणजे नेमकं काय करतो त्या फंक्शनचं अँटी डेरिव्हेटिव्ह लिहितो है ना. म्हणजे आपलं अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार इंटिग्रेशन असणार आहे. तर कॉसचं इंटिग्रेशन म्हणजे साईन असतं तुम्हाला माहिती आहे. मग ते लिहिलं आपण आतल्या फंक्शनला तसं ठेवून आणि जे आतल्या फंक्शन होतं त्याला डिवाइड करून, कारण की त्याच्यावर तुम्ही काय काम नाही केलं त्याला डिवाइड करायचं. पण कोणाशी डिवाइड करायचं चेन रूलनुसार डिवाइड करायचं. पण ते त्याच्या डिफरन्शिएशनने डिवाइड करायचं. त्याला आपण डिफरन्शिएशनने त्याचं डिफरन्शिएशन याचं पाय त्याला डिवाइड करून लिहिलं आन्सर. क्लिअर आहे. तर पुढे इथे काय करूया आपण पाय एक्स प्लस 4 ह्याला आपण सबस्टिट्यूट करूया. पाय एक्स प्लस 4 इक्वल्स टी. देअरफॉर वी हॅव डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स dt of pi x plus 4 will be equal to dt of t. इथे काय आलं phi into dx by dt plus 0 equals to 1. So phi dx equals to dt. So dx will be equals to dt by phi. ठीक आहे, ह्याला लिहिलं तुम्ही dt by phi आणि cos phi x plus 4 ला लिहिलं मी t. इंटिग्रेशन हे काय 1/5 झालं. 1/5 कॉन्स्टंट बाहेर. इंटिग्रेशन ऑफ cos t इज नथिंग बट व्हॉट इंटिग्रेशन ऑफ cos इज नथिंग बट sin t. आणि हा 1/5 आहे. t ची व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करा. 1/5 sin t ची व्हॅल्यू आहे phi x plus 4. हा आन्सर आणि तो आन्सर दोन्ही सेम आहे. याचा अर्थ काय की आपण जेव्हा इंटिग्रेशन करतो तेव्हा आपल्याला कुठलाही आन्सर बरोबर काढता येणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. ओके स्टुडंट्स, समजतंय कसं आहे इंटिग्रेशन. दोन्ही मेथडने आपण बघितलं कसं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, ओके. तो नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 प्लस एक्स क्यूब. ओके, 1 प्लस एक्स क्यूब रेज टू 5 इज आवर क्वेश्चन. हा इंटिग्रल आहे होल रेज टू dx. हा तुमचा क्वेश्चन आहे. आता हा पण फंक्शन विदिन फंक्शन आहे ना. अगेन सबस्टिट्यूट हियर 1 plus x cube will be equals to t. Substitute करा ह्याला 1 plus x cube ला equals to काय करा t substitute करा. Okay, yes, and then you can solve this. 1 plus x cube is equals to t. Yes, then we can differentiating with respect to t. Differentiate with respect to t both sides.
है ना. आपण हे कशाला केलं, सबस्टिट्यूशन मेथडने केलं, कारण की आपल्याला ऑलरेडी जुनी मेथड माहिती आहे कुठली, चेन रूल. ह्या काय आलं 0 प्लस 3x क्यूबचं डिफरन्शिएशन काय तर 3x स्क्वेअर dx बाय dt आणि याचं डिफरन्शिएशन आलं 1. याचा अर्थ काय dt बाय 3x स्क्वेअर विल बी इक्वल्स टू dx. dx च्या ठिकाणी मी काय लिहिणार आहे आता dt बाय 3x स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स क्यूबला मी काय येतोय t रेज टू 5. ठीक आहे. आता सध्या काय आलं 1 प्लस 3x स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, आता आपण बाहेर काढूया 1 प्लस 3x स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ t रेज टू 5 इज व्हॉट t रेज टू 6 प्लस 6 अपॉन 6. म्हणून हे काय झालं 1 अपॉन 18x स्क्वेअर आणि t रेज टू होल 6. t ला काय लिहू शकतो परत 1 प्लस एक्स क्यूब रेज टू 6. हे आन्सर आता आन्सर आलेलं आहे ना. ह्याच्याऐवजी आपण सेम आन्सर कशाने काढू शकतो, चेन रूलने पण काढू शकतो. चेन रूलने काढून बघूया हा आन्सर. हा झाला तुमचं सबस्टिट्यूशन मेथड. चेन रूलने काय सांगतं, चेन रूलने आपण डायरेक्टली सोडवूया. ठीक आहे. चेन रूल काय सांगतं, बाहेरच्या फंक्शनचं पहिलं अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा बाहेरच्या फंक्शनचं इंटिग्रेशन. बाहेरचं फंक्शन कोण आहे 1 प्लस एक्स क्यूब अपॉन 5 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1. ठीक आहे. हा आहे तुमचा बाहेरच्या फंक्शनचं डिफरन्शिएशन डिवाइड बाय डी डी एक्स ऑफ आतल्या फंक्शनचं इंटिग्रेशन डिफरन्शिएशन 1 प्लस एक्स क्यूब. ठीक आहे. त्याला तुम्ही काय सोडलं 1 प्लस एक्स क्यूब बाय 6 अपॉन 6. त्याचं इंटिग्रेशन काय तर 3x स्क्वेअर विच इज नथिंग बट व्हॉट 6 3 = 18 x स्क्वेअर 1 प्लस एक्स क्यूब 6. दोन्ही मेथडने आन्सर येत आहे. क्लिअर आहे. सोड याच्यात मी आज प्रॅक्टिस वर्कशीट सेंड करणार आहे ग्रुपवर. तुम्हाला खूप खूप प्रॅक्टिस करायची आहे. ओके. येस. चला पुढे जाऊया. ओके. आता मी स्टुडंट तुम्हाला काय नवीन टेक्निक शिकवणार आहे. व्हॉट विल बी कॉल्ड एज व्हॉट हायलाइट रूल. त्याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग उदाहरण घेऊया. ओके. या 1 प्लस एक्स क्यूब होल रेज टू 5 इंटू 3x स्क्वेअर इंटू येस इट इज एक्स स्क्वेअर dx. आता अशा वेळेस सबस्टिट्यूशन मेथड खूप 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 सिम्प्लिफाय करून टाकतो. बघा 1 प्लस एक्स क्यूबला आपण t लिहूया. ठीक आहे. परत डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू t. आपण डिफरन्शिएटिंग हे सगळं लिहायचं आहे. स्टार्टिंगला सगळं हे तुम्हाला सगळं लिहायचं मी जे लिहितो. डिफरन्शिएटिंग काय प्रॉब्लेम असेल तर मला मेसेज करा विथ रिस्पेक्ट टू t बोथ साइड्स. ओके. 1 प्लस एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन काय असतं डी डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स क्यूब डी डी टी. सॉरी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी पण डी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. इथे काय असणार 1, इथे काय असणार कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0. एक्स क्यूबचं काय असणार आहे एक्स क्यूबचं नाही होत का डिफरन्शिएशन होतं. किती असतं ते येस. आता इथे विथ रिस्पेक्ट टू टी नाही होत है ना. आपण काय करायचं डी ऑफ डिफरन्शिएटिंग याचं विथ रिस्पेक्ट टू हे नाही ना. आपण ह्याला काय लिहायचं डी डी एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू हा फंक्शनला आपण काय लिहायचं बघा काय लिहिलं डी इंटू डी एक्स इंटू डी टी. डी एक्स कॅन्सल होईल ना. डी बाय डी टीला मी असं लिहिलं है ना प्लस 1 प्लस एक्स क्यूब असं असं लिहिलं. ठीक आहे. आता मी ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे, काहीच फरक तर नाही आहे. ॲक्च्युली काहीच फरक नाही आहे. काय फक्त केलं मी डी एक्सची टर्म एक्स्ट्रा आणली जिथे नव्हती तिथे मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यामुळे काय फरक पडला का नाही पडला है ना. आता बघा स्टुडंट्स, आता तुम्हाला काय करायचं आहे हा डी एक्स बाय डी टी तसंच्या तसा इथे लिहायचा आहे. डी एक्स बाय डी टी तसंच्या तसं लिहायचं इथे पण लिहायचं. 1 प्लस एक्स क्यूबला काय केलं तुम्ही 1 प्लस एक्स क्यूबला काय केलं आहे डी बाय डी एक्स. कारण की हा पार्ट तुम्ही लिहिला मग हा काय राहिला डी डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स क्यूब झाला है ना. क्लिअर आहे स्टुडंट. इथपर्यंत खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. ठीक आहे. हां क्लिअर आहे ना तुम्हाला काय केलं आपण समजलं. बॉडी डिफरन्शिएशन ऑफ 1 प्लस एक्स क्यूब. 1 प्लस एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन काय येतं 3x स्क्वेअर्ड. काय तर 3x स्क्वेअर्ड काय झालं इथे इंटू डी एक्स विल बी इक्वल्स टू दिले तिकडे मल्टिप्लाय करेल. मग डी एक्स काय झाला तुमचा डी टी अपॉन 3x स्क्वेअर. हे तुम्हाला इथे लिहिता येईल. हे तुम्हाला कुठे लिहिता येईल इथे लिहिता येईल. ठीक आहे. डी एक्सच्या ठिकाणी काय लिहिणार मी 1 अपॉन 3x स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर तसा तसा लिहिला. ठीक आहे. 1 प्लस एक्स क्यूबला मी काय लिहिलं टी रेज टू 5. ठीक आहे. डी एक्सचे इथे काय आहे 1 अपॉन 3x स्क्वेअर अपॉन डी टी पण आहे ना. येस. डी एक्स म्हणजे काय आहे तुमचा व्हॉट इज डी एक्स. डी एक्स इज नथिंग बट व्हॉट डी टी अपॉन 3x स्क्वेअर ना. हा एक्स स्क्वेअर हा टी रेज टू 5
इंटिग्रेशन ऑफ dt है ना, एक्स स्क्वेअर्ड आणि एक्स स्क्वेअर्ड कॅन्सल, तो 1/3 e रेज टू 5 चं डिफरन्शिएशन काय येतं e रेज टू 6/6 प्लस c. क्लियर आहे. इंटिग्रेशन सॉल्व 1/18 e रेज टू 6 म्हणजे काय असणार आहे ते 1 प्लस एक्स क्यूब रेज टू 6. इथे मगाशी एक्स स्क्वेअर्ड येत नाहीये कारण तिथे ऑलरेडी एक्स स्क्वेअर्ड आपण क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे. कळलं हे इंटिग्रेशन कसं सॉल्व केलं. पॉज करा, व्हिडिओ लिहून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ जर ही 40 मिनिटाची होती तर तरी ॲक्च्युली तुम्हाला 1-1.5 तासाची आहे. का? कारण की तुम्हाला पॉज करून लिहायचं आहे. जे नाही समजलं ते परत व्हिडिओ रिप्ले करून समजून घ्यायचं आहे. आली ही गोष्ट लक्षात. येस. ओके चलो आगे बढ़े. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजेच की जर तुम्हाला दोन फंक्शनचं प्रोडक्ट असेल, जसं आपण प्रोडक्ट रूल डिफरन्शिएशनमध्ये शिकलोय, डी डी एक्स ऑफ यू व्ही असेल, आपण काय करतो त्याला यू इंटू डिफरन्शिएशन ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डिफरन्शिएशन ऑफ यू असं आपण शिकलोय. आणि आपलं तुमचं डिफरन्शिएशनचं बाय पार्ट्स आहे. हे तुम्हाला रूल आठवते का? डी डी एक्स ऑफ दोन फंक्शन असतील, काही असतील दोन फंक्शन, यू म्हणजे साइन एक्स असेल, व्ही म्हणजे एक्स रेज टू 10 असेल, कोणतेही दोन फंक्शन्स असतील तर त्यांचं प्रोडक्ट असेल, तर प्रोडक्टला काय करतो डायरेक्टली डिफरन्शिएशनचं प्रोडक्ट आपण लिहत नाही. आपण काय करतो पहिल्या टर्मला कॉन्स्टंट समजून दुसऱ्याचं डिफरन्शिएशन करतो, नंतर दुसऱ्याचं कॉन्स्टंट समजून पहिल्याचं डिफरन्शिएशन करून दोन्ही टर्म्सना ॲड करतो. ठीक आहे. ओके. तसं तुम्हाला इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स पडताना काय करायचं आहे, इंटिग्रेशनमध्ये रूल थोडा वेगळा आहे. तो काय रूल आहे तो हा बघ, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही इंटू डी एक्स. जर असं असेल तर रूल सेज दॅट, व्हॉट इज द रूल से, रूल आपण बघूया काय आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल आहे इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. बघा किती सोपं आहे. हे जसं आहे तसंच केले. फर्स्टला कॉन्स्टंट दुसऱ्यावर काम केलं, फर्स्टला कॉन्स्टंट दुसऱ्याला काम केलं, पण पुढे थोडं वेगळं आहे. मायनस काय पुढे मायनस इंटिग्रेशन ऑफ हे थोडं मोठं काढलं का मी काढलं ते कळलं. मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट एंड देन उसके dx है ना, त्याचा dx आहे. बघा काय काय आहे, काय लिहिलंय मी, परत एकदा लिहितोय, हाच परत एकदा लिहितोय मी. यू इंटू दुसऱ्यावर काम करा मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म, म्हणजे परत तेच लिहायचं, बट मल्टिप्लाइड बाय व्हॉट डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. त्याचा डेरिवेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. कळलं का लक्षात. हा जो काय प्रोडक्ट आहे तुम्हाला त्याला परत एकदा बाहेर परत एकदा मला इंटिग्रेट करायचं. क्लिअर आहे तुमचं, कळतं का तुम्हाला काय आहे हे. ठीक आहे. दिस इज द आवर बाय पार्ट्स रूल. हा तुमचा बाय पार्ट्स रूल आहे. परत एकदा सांगतो, व्हॉट इज द बाय पार्ट्स रूल. यू इंटू व्ही जर रूल असेल तर व्हॉट इज दॅट, u into integration of second minus integration of second into derivative of first. ओके. और उसका फिर से डिफरेंशिएशन इंटिग्रेशन आहे. तो बाहेर इंटिग्रेशन ह्याला जर u रूल बघितलं असेल तर u ला तसंच ठेवलं, बाहेरच्या दुसऱ्यावर कॉन्स्टंटला काम केलं. पण इथे कसं आहे, इथे काय आहे, इथे मायनस आहे, इथे प्लसवर इथे मायनस आहे. दुसऱ्यावर तर काम करायचंच नाही आहे. हां, दुसऱ्यावर तर काम करायचं नाही, उलट पहिल्यावर कामच करायचं आहे. आणि पहिला जसं तसंच लिहिलं आपण, जो दुसऱ्यावर काम केलं इंटू, इथे कसं पहिल्याचं डिफरन्शिएशन केलं, इथे परत पहिल्याचं इंटिग्रेशन करायला पाहिजे ते नाही केलं. पहिल्यावर डिफरन्शिएशन केलं आणि परत कॉमनवर होल पूर्ण जे काही येईल प्रोडक्ट त्याला परत एकदा इंटिग्रेशन केलं, ते डबल इंटिग्रेशन केलं आपण. ठीक आहे. हा तुमचा बाय पार्ट्स रूल आहे, जो तुम्हाला पाठ करायचा आहे मस्तपैकी. पाठ करायला मी एक तुला एका पोएट्रीच्या रूपात बोलतो, म्हणजे थोडंसं एक टोन देऊन बोलतो. बघा, integration by parts is u into integration of v minus integration of v into derivative of u. बघा बघा, u into integration of v minus integration of v into derivative of first. बरं देखा
u into integration of v minus integration of v into derivative of u. ठीक आहे. ओके, त्याच्यावर आपण प्रॉब्लेम्स कुठले कुठले आहेत ते पण बघूया. प्रॉब्लेम्स कुठल्या प्रकारचे आहेत ते बघूया आपण. ओके, एक उदाहरण घेऊया. मस्तपैकी याच्यावर काही उदाहरणं घेऊया म्हणजे चांगली चांगली आहेत. ओके, उदाहरणं कुठले आहेत बघा. फर्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट बाय पार्ट्स. इव्हॅल्युएट बाय पार्ट्स. तर पहिलं काय आहे, एक्स कॉस एक्स, एक्स कॉस एक्स. दूसरा आहे एक्स स्क्वेअर्ड सिक्स स्क्वेअर्ड एक्स, एक्स स्क्वेअर्ड सिक्स स्क्वेअर्ड एक्स, एक्स स्क्वेअर्ड सिक्स स्क्वेअर्ड एक्स सॉरी एक्स सिक्स स्क्वेअर्ड एक्स. आणि तिसरा आहे एक्स इंटू साइन टू एक्स, एक्स इंटू साइन टू एक्स. आणि तुमच्यातले कोण जे शाणे असतील त्यांना एक इम्पॉर्टंट टेक्निक कळली असेल याच्यात. म्हणजे ॲक्च्युली इट्स व्हेरी नाईस. बट बघा की जर यू आणि व्ही प्रोडक्ट असतात तर डिफरन्शिएशनमध्ये यू पहिला पार्ट एक साईडला आणि दुसरा पार्ट एक साईडला, ते दोन्ही यू आणि व्ही एका दोघांना इंटरचेंज केलं तरी बघितलं तर सोल्युशनमध्ये काय चेंज नसतं झालं है ना. पण इथे बघा यू आणि व्ही कोण पहिलं देतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ते बघा पहिला टर्म जो इथे आहे त्याचा बघितलं तुम्ही टर्म काय, तर तो दॅट इज ओनली डिफरंट इंटिग्रेशन ऑन सेकंड टर्म जो व्ही वर इंटिग्रेशन केलं आहे. तर इथे बघितलं तुम्ही तर इथे इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म आहे पण डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट टर्मच आहे काय ना. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्म इंडिव्हिज्युअली कुठे कधी दिसतच नाहीये, तसं इथे 2 वर झालं तसं. आणि मग परत होल डिफरन्शिएशन आहे. मग याचा अर्थ काय की आन्सर यू व्ही जर चेंज केला, इंटरचेंज केला तर डिफरन्शिएशन किंवा इंटिग्रेशनचा आन्सर पण चेंज होईल. याचा अर्थ फर्स्ट कोणाला आपण लिहितोय, सेकंड कोणाला लिहितोय, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे काय तुम्हाला कळेल थोड्या वेळ त्याचं एक्सप्लेनेशन सांगेल. तर हे दोन टर्म्स आहेत यू आणि व्ही. तर यू कुठला पहिला, यू हा धरायचा का यू हा धरायचा, किंवा व्ही हा धरायचा का व्ही हा धरायचा. जर ह्याला यू धरलं तर आन्सर ह्या रूलने त्याच्यावर तुम्ही आन्सर सोडवायचं तुम्हाला, बरोबर आहे ना, बाय पार्ट्सने. तर आन्सर तुमचं एक वेगळं येणार आणि जर ह्याला यू पकडलं तर आन्सर वेगळं येणार. ह्याचं इंटिग्रेशनमध्ये यू कोणाला पकडायचं हे कसं ठरवणार. आणि हे तर नियरली प्रोडक्ट आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला आयलेट रूल आहे. काय रूल आहे, आयलेट रूल. आयलेट रूलमध्ये काय आहे की तुम्ही पहिलं प्राधान्य इन्व्हर्सला द्या. इन्व्हर्स फंक्शन म्हणजे कुठे ह्याच्यामध्ये साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स असं असेल की त्याला तुम्ही यू पकडा. ओके, आयलेट रूल कशासाठी आहे, आयलेट रूल कशासाठी आहे, आयलेट रूल इज फॉर प्रेफरन्स टू सिलेक्ट कोण, यू सिलेक्ट करण्यासाठी. यू सिलेक्ट करण्यासाठी. तर ह्याच्यात प्रेफरन्स काय आहे, आयलेट रूलमध्ये पहिला कोण येतो, इन्व्हर्स असेल तर पहिला प्रेफरन्स इन्व्हर्सला द्या. इन्व्हर्सला यू पकडा. म्हणजे इथे इन्व्हर्स आहे का नाही, लॉगॅरिथमिक. ह्याच्यात लॉगॅरिथमिक कोण आहे का नाही. मग नंतर लॉगॅरिथमिक असतं तर त्याला प्रेफरन्स तुम्ही यू पकडला असतं, लॉगॅरिथमिक. नंतर कोण आहे, अरिथमॅटिक. अरिथमॅटिक कोण आहे का, किंवा अल्जेब्रिक. म्हणजे पण हां ह्याच्यात एक्स रेस टू 1 आहे ना, हा अल्जेब्रिक आहे फंक्शन. त्यामुळे आपण पहिलं प्रेफरन्स त्याला द्यायचं. म्हणजे तुमचा यू कोण ठरला, एक्स ठरला. नंतर ट्रिग्नोमेट्रिक आहे. नंतर काय, ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे एक्स आणि कॉस एक्स असेल तर यू कोणाला पकडायचं, पहिला कोण येतो, ए येतो. ए म्हणजे अल्जेब्रिक. तर ह्यातला अल्जेब्रिक जो कोण असेल त्याला तुम्ही यू पकडायचं आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. म्हणजे ह्याचं सोल्युशन कसं येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ यू व्ही असं जर असेल हे, तर इथे तुम्ही काय लिहिणार आहे, एक्स कॉस एक्स डी एक्स असं लिहिणार तुम्ही. ठीक आहे का, कारण की पहिलं प्रेफरन्स कोणाला आहे, अल्जेब्रिक आहे पहिला आलेला. त्यामुळे यू कोण असणार आहे तुमचा, यू अल्जेब्रिकच असणार आहे. समजते तुम्हाला. ह्या रूलनुसार जो कोणी पहिला येतोय ह्या आयलेट शब्दामध्ये तो तुमचा काय असणार आहे, पहिला तो तुमचा यू असणार आहे. कारण की दोनच असणार आहेत, यू आणि व्ही. यू आणि व्ही मध्ये यू कोण असणार आहे, तर ह्यांच्यापैकी जो दिसेल तुम्हाला पहिला येताना तो तुम्हाला काय करायचं, यू म्हणून समजायचं. ह्याच्यापैकी ह्याच्यात कोण कोण दोन फंक्शन आहेत, एक आहे अल्जेब्रिक आणि एक आहे ट्रिग्नोमेट्रिक. बरोबर आहे. अल्जेब्रिक पहिला येतो का ट्रिग्नोमेट्रिक पहिला येतो, अल्जेब्रिक पहिला येतो. म्हणजे तुमचा यू जो असेल, यू तो पण असणार आहे अल्जेब्रिक पहिला, कारण की ते अल्जेब्रिक पहिला येतो. त्यामुळे यू तुमचा असणार आहे
अल्जेब्रिक फंक्शन जो कोण आहे तुमचा एक्स आहे तो तुमचा यू असणार आहे आणि व्ही तुमचा कोण असणार आहे कॉस एक्स. क्लिअर आहे. आणि ई म्हणजे असतं एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल म्हणजे ई रेज टू एक्स, ई रेज टू एक्स, एनिथिंग रेज टू एक्स, एक्स रेज टू एनिथिंग नव्हे, एनिथिंग रेज टू एक्स जर असेल त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. ठीक आहे. तर हे तुमचा क्वेश्चनच ठरवण्याची प्रोसेस आहे. क्वेश्चनच ठरवण्याची प्रोसेस आहे. अजून तुमचं आन्सर सोडवायचं राहिलं अजून तर क्वेश्चनच ठरवण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्येच तुम्हाला आतापर्यंत तुम्ही काम केलं आयलेट रूलने. काय की ॲक्च्युली यू कोण आणि व्ही कोण हे ठरवण्याचं. यू कोण आणि व्ही कोण ठरवण्यामध्ये यू ठरवण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण आयलेट टेक्निकने किंवा आयलेट रूलने आपण प्रेफरन्स ठरवतो. आयलेट रूलमध्ये जो पहिला येतो तुमचा यू असणार आहे. सो जर हे असं आन्सर असेल तर तुमचं काहीतरी आन्सर येणार आहे. पण हे असं आन्सर असेल तर तुमचा आन्सर येणार नाही. इंटिग्रेशन असं हॅविंग होत नाही. बिकॉज दिस इज नॉट फॉलोइंग वायलेट, दिस इज नॉट फॉलोइंग आयलेट रूल, दिस इज व्हायलेटिंग आयलेट रूल. त्यामुळे हे आन्सर येणार नाही. हे आन्सर तुमचं बरोबर असणार. त्याच्याने आन्सर काढू नका असं. तर ह्या रूलमध्ये काय सांगतंय की कॉस एक्सला तुम्ही यू पकडलाय. कॉस एक्सला यू पकडून कसं झालं. कॉस एक्सचा ट्रिग्नोमेट्रिक आहे. आयलेट रूलमध्ये अरिथमेटिक असताना तुम्ही कॉस एक्सला पहिले घेऊ शकत नाही. कॉस एक्स कधी असेल जर तुमचं दुसरा फंक्शन एक्सपोनेन्शियल असेल तर तुम्ही कॉस एक्सला अगोदर लिहू शकता. ठीक आहे. आता ह्यालाच तुम्ही काय करायचं आहे यू टू सी व्हॉट इज दॅट. तर बघा त्याचा आन्सर काय असणार आहे. फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ बघा यू, यू म्हणजे कोण एक्स, इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म म्हणजे कोण कॉस एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म म्हणजे कोण कॉस एक्स डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे कोण डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट कोण तुमचा एक्स इंटू वॉट डी एक्स. क्लिअर आहे. हा तुमचा आन्सर झाला. आता आन्सर झाला का थोडंसं राहिलं ना सीपर्यंत आपण नाही सीपर्यंत येणार तेव्हा आपला आन्सर येणार. हा तुमचा आता क्वेश्चन तुम्ही सिम्प्लिफाय केला. आता परत तुमच्या त्याच्यावरती 2-3 स्टेप्स आहेत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला याचा आन्सर आहे. इथंपर्यंत कळलं क्वेश्चन. काय केलं आपण बघा. यू हा तुमचा यू आहे हे कळलं तुम्हाला. दिस इज युअर यू, दिस इज युअर व्ही. यू कोण आहे एक्स आणि व्ही कोण आहे कॉस एक्स. ठीक आहे. यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही माइनस इंटीग्रेशन ऑफ ब्रैकेट. अभी प्रोडक्ट लेना है दो चीज़ों का. कौन से दो चीज़ों का प्रोडक्ट लेना है. इंटीग्रेशन ऑफ सेकेंड इंटू प्रोडक्ट विथ डिफरेंशिएशन ऑफ फर्स्ट कौन है यू कौन है एक्स. और ये ब्रैकेट का प्रोडक्ट को उनका फिर और एक बार उनका जो कुछ आंसर आएगा ना इंटीग्रेशन करने के बाद इसका डिफरेंशिएशन करने के बाद दोनों का प्रोडक्ट करने के बाद जो कुछ आंसर आएगा उसको ब्रैकेट में एक टर्म लेके उसको फिर से एक बार इंटीग्रेशन करना है. ये इंटीग्रेशन और ये पहले किया हुआ इंटीग्रेशन इसका वैल्यू विथ माइनस साइन दोनों का आंसर विथ प्लस सी यूर इंटीग्रल ऑफ दिस एक्स कॉस एक्स. एवढी मोठी प्रोसेस आहे. क्लियर आहे. आर यू गेटिंग इट स्टुडंट्स. येस. ह्याचं तुम्हाला काम करायचं. ओके. येस. त्याचं सोडवूया आपण. ते इथे वगैरे सोडवतो मी. चला बघा याचा आन्सर काय आहे. एक्स आय विल बी इक्वल्स टू आय बोलूया आपण. आय विल बी इक्वल्स टू एक्स इंटीग्रेशन ऑफ कॉस एक्स इज बोला साइन एक्स बरोबर माइनस इंटीग्रेशन ऑफ बाहर का हमने वैसे ही रखेंगे. अंदर अब प्रोडक्ट की वैल्यू पहले लिख लेते हैं. पहला प्रोडक्ट कौन है इंटीग्रेशन ऑफ कॉस एक्स. क्या है इंटीग्रेशन ऑफ कॉस एक्स अभी साइन एक्स. यही होता है ना वही हम लिखते हैं यहाँ पे. देखो यही कैसे लिखना है तो अलग से करने की जरूरत है. इंटू डिफरेंशिएशन ऑफ फर्स्ट कौन है डी डी एक्स ऑफ डी एक्स. क्या है वही होता है सिंपल हो गया. इसका और एक बार इंटीग्रेशन करना है ना ये ब्रैकेट मैंने यही करेंगे और एक बार इंटीग्रेशन करना है ना. हाँ एक्स साइन एक्स आ गया आंसर ऑलरेडी. ये माइनस इंटीग्रेशन ऑफ साइन एक्स into दैट इज इंटीग्रेशन ऑफ साइन एक्स ओनली दैट इज इक्वल्स टू व्हाट माइनस कॉस एक्स है कि नहीं. प्लस सी दोनों का मैंने साथ मिला लिया माइनस प्लस. तो आंसर है एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस सी. दिस इज योर इंटीग्रेशन. क्लियर है. वाओ so nice and relaxed. When you solve a maths problem you feel that you are victorious. Yes. So interesting is maths. Yeah, maths is so interesting. चलो याला पहिल्याचा आन्सर तुमचं कळलं. ते असं येतं कारण की प्रोडक्टसाठी तुम्हाला कुठला फॉर्म्युला नाही आहे. तसंच आता ह्याचं इंटिग्रेशन करा. ह्याचं इंटिग्रेशन मी तुम्हाला सोडवून देतो पण एक्स साइन टू एक्सचं तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे.
इंटिग्रेशन ऑफ हा तुमचं सेकंड इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर्ड एक्स डी एक्स. ठीक आहे. ह्याचं करा आता डायरेक्ट पार्ट झाला असेल म्हणून तुम्हाला आहे ना. व्हिडिओ पाहिजे परत लिहितो बघ. पहिले तुमचं जो वरचा रफ करतो तो तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. पॉज करून लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ u into v is u विसरलो का मी नाही u into इंटिग्रेशन ऑफ v माइनस इंटिग्रेशन ऑफ v into डिफरेंशिएशन ऑफ फर्स्ट. हो गया प्रोडक्ट हो गया और उसको हमने dx की तरह इंटीग्रेट कर लिया है ना. हाँ तो बोलो u कौन है और v कौन है. यहाँ पे दो फंक्शन है. कौन सा ax मतलब क्या है. x इज एल्जेब्रिक और sec स्क्वायर्ड x इज ट्रिग्नोमेट्रिक. तो ये दोनों में पहले कौन आता है. आइलेट ILATE. पहला इनवर्स नहीं है, लॉगरिथमिक भी नहीं है, अलजेब्रिक पहले आता है. तो चलो यही वक्त होगा u. x इक्वल्स टू u. बाद में का ये खुद ब खुद भी हो गया. ठीक है. टेंशन नहीं लेना. ये होगा u, ये होगा v. चलो आंसर आ गया अभी. आंसर क्या है. इसको सॉल्व करोगे. यस u माने x इंटीग्रेशन ऑफ सेकंड स्क्वायर x dx माइनस इंटीग्रेशन ऑफ ब्रैकेट इंटीग्रेशन ऑफ फर्स्ट यानी ये इसका इंटीग्रेशन सेक स्क्वायर्ड x का इंटीग्रेशन ऑफ सेक स्क्वायर्ड x इज व्हाट. सेक स्क्वायर्ड x का इंटीग्रेशन क्या आता है. tan x का डिफरेंशिएशन सेक स्क्वायर्ड है. तो इंटीग्रेशन ऑफ सेक स्क्वायर्ड इक्वल्स टू tan x हो गया ना. इसमें सेक स्क्वायर्ड x dx इनटू डिफरेंशिएशन ऑफ फर्स्ट यानी d dx ऑफ फर्स्ट क्वाड्रेंट में x और उसका प्रोडक्ट ले लिया और बाद में इसका आंसर आ जाएगा. ठीक है. चलो इसका आंसर देखेंगे क्या आता है. सेक स्क्वायर्ड x का इंटीग्रेशन आता है tan x माइनस बाहर का इंटीग्रेशन वैसे है. इसका इंटीग्रेशन फिर से क्या आया जैसे यहाँ पे आ गया tan x. इसका कुछ नहीं मतलब 1 है. हो गया आंसर. इसको क्या लिखोगे x tan x वैसे के वैसे माइनस tan x का इंटीग्रेशन क्या होता है. यस tan x का इंटीग्रेशन एनीवन नोज व्हाट इज द इंटीग्रेशन ऑफ tan x. किसको याद है. इंटीग्रेशन ऑफ x tan x इज व्हाट. यस यू आर राइट. दैट इज sec x tan x है ना. इंटीग्रेशन ऑफ tan x इज व्हाट है कि नहीं. यस यस है log sec x. इट इज log sec x है ना. ओके या तो ये हो गया हमारे इंटीग्रेशन है ना. यस इंटीग्रेशन ऑफ tan x क्या होता है. इंटीग्रेशन ऑफ tan x क्या होता है. सेक स्क्वायर्ड x होता है ना. नहीं बराबर है. log mod sec x plus c. जिससे हमने ये जैसे इसको सॉल्व किया जैसे इंटीग्रेशन ऑफ tan x log mod sec x हमने दिया है ना. याद करो. ठीक है. तो आपको इसको सॉल्व करना है होमवर्क के लिए और आपको ग्रुप पे सेंड करना है. देखते हैं कितने लोग सेंड करते हैं. ठीक है. और एक लास्ट पार्ट हमारे इंटीग्रेशन का बचा है डेफिनेट इंटीग्रल्स. व्हाट इज डेफिनेट इंटीग्रल्स. ये जो हम सॉल्व कर रहे थे ना यहाँ पे हमेशा प्लस सी लगना का है. क्योंकि प्लस सी मतलब क्या हमने देखा लास्ट लेक्चर में कि प्लस सी मतलब क्या कि हमको फिक्स पता नहीं है. इंटीग्रेशन ऑफ 2x क्या होता है. x स्क्वायर प्लस सी मतलब अगर मैंने आपको पूछा ये आपका होमवर्क है. अगर मैंने पूछा कि इंटीग्रेशन ऑफ एक्स स्क्वायर क्या है तो आप इंटीग्रेशन ऑफ एक लाइन है y इक्वल्स टू 2x. तो इसका इंटीग्रेशन आप बोलोगे सर एक्स स्क्वायर प्लस सी. क्यों बोलोगे एक्स स्क्वायर प्लस सी. क्योंकि एक्स स्क्वायर प्लस सी का ग्राफ ऐसे हो सकता है ऐसे हो सकता है. सी मतलब एनी वैल्यूज हो सकती है कॉन्स्टेंट. क्योंकि ये सभी का स्लोप क्या था है y इक्वल्स टू 2x. सभी का स्लोप 2x है और इसका इंटीग्रेशन अलग अलग है. इसलिए क्यों ऐसा अलग अलग है क्योंकि हमने यहाँ पे डिफाइन नहीं किया कहाँ तक है ये लाइन. ये लाइन को हमने लिमिट्स नहीं दिया है कहाँ से कहाँ तक है. अगर आपको आप इसको बोल दो कि इसका इंटीग्रेशन इधर से इधर तक ही करो तो इसका एरिया फिक्स हो जाएगा. इतना एरिया आंसर कब आएगा जब आप यहाँ पे आप ये इतना ही आंसर आ रहा है मतलब आपने इसको कुछ वैल्यू दिया है कुछ वैल्यू इसको दिया है तो ये फिक्स आंसर आएगा कुछ ना कुछ. ये अलग अलग आंसर नहीं आएंगे इसके. क्यों. क्योंकि आपने इसको लिमिट्स पुट किए हैं. लिमिट्स पुट किए विद इन दिस लिमिट टू दिस लिमिट. ये लिमिट टू ये लिमिट आप अगर करोगे ये लिमिट टू ये लिमिट आप उसका वेरिएबल पुट करोगे तभी उसका आंसर
you're putting certain values, like for example from this point to this point. ये डिफरेंस हमेशा क्या होता है, दिस डिफरेंस इज अगेन सेम, दिस डिफरेंस इज सेम. तो जब आप लिमिट्स पुट करते हो तो आपका आंसर फिक्स आ जाता है. तो इनडिफरेंट में अलग अलग आंसर आता है क्योंकि अलग अलग स्लोप, अलग अलग इक्वेशंस का स्लोप 2x होता है, और 2x का ही स्लोप 2x स्लोप किनको फंक्शंस का है जो अलग अलग जगह पे कर्व्स है, अलग अलग c के साथ जो कर्व्स होते हैं उनका सभी का कॉमन स्लोप मिलता है 2x. या यस, और 2x स्लोप किनका होता है, अलग अलग फंक्शंस का कॉमन स्लोप होता है 2x. इसका मतलब अलग अलग फंक्शंस का कॉमन डेरिवेटिव होता है 2x, पर डेरिवेटिव 2x इज एंटी डेरिवेटिव ऑफ अलग अलग फंक्शन, है ना. इसलिए एंटी डेरिवेटिव में कांस्टेंट अलग अलग हो सकते हैं जब आप लिमिट्स पुट नहीं करते हो. तो आपको लिमिट्स पुट करेंगे, यहाँ से यहाँ तक ऐड करना है, यानी यही इंटीग्रेशन करना है 4 to 6, यही इंटीग्रेशन करना है 1 डिग्री टू 90 डिग्रीज, यही इंटीग्रेशन करना है x इक्वल्स टू 0 to 5. जैसे जब भी आप ये लिमिट्स पुट करोगे ना, तब आप क्या बोलोगे कि हम डेफिनेटली इंटीग्रेट कर रहे हैं. तब हम क्या करेंगे, ये एरिया निकालने के लिए, है ना, अगर बड़ा कर्व है ऐसे तो आप क्या करोगे, ये दोनों आपको लिमिट्स है, x इक्वल्स टू 0 to 5, ऐसे आपको लिमिट है. तो ये एरिया निकालना है तो क्या करोगे आप, ये एरिया निकालना है ना आपको, तो ये पूरा एरिया निकालोगे क्या, नहीं, x की वैल्यू 5 पुट करोगे, x की वैल्यू 0 पुट करोगे. और इंटीग्रेशन मतलब क्या होता है, इट इज ऑलवेज एरिया अंडर y to x कर्व, है ना, हमने देखा उस दिन ये एरिया होता है. तो ये क्या होता है, y इंटू dx होता है. तो ये y इंटू dx मतलब डिस्कर्व्ड पार्ट एरिया. तो हाउ टू फाइंड आंसर इसका, अगर आपको यही कर्व चाहिए तो पहले क्या करोगे, y इक्वल्स टू 4 पुट करो. 4 पुट करके मतलब ये 0 to 4 होता है ना, 4 मतलब ये पूरा आंसर आ जाएगा. और फिर 3 पुट करो, सपोज 3 to 4 आपको लिमिट इंटीग्रेशन करना है, तो पहले 4 पुट करो तो ये पूरा आंसर आ जाएगा. -3 पुट करो तो ये निकल जाएगा, और आंसर आपका सिर्फ ये बचेगा जो आपका आंसर है. इफ यू वांट द आंसर तो यू शुड पुट अपर लिमिट एंड देन सब्ट्रैक्ट फ्रॉम लोअर लिमिट, अपर लिमिट एंड देन सब्ट्रैक्ट फ्रॉम lower limit. Okay students, so what is definite integral? What is definite integral? Definite integral is nothing but integration of a to b f of f dash of x will be equals to f of x. Then you have to substitute the value, same limits b to a, such that its answer will be function of b minus function of a. अपर लिमिट की वैल्यू सब्स्टिट्यूट करो माइनस लोअर लिमिट की वैल्यू सब्स्टिट्यूट करो. ये जो कुछ आंसर सॉल्व करके जो कुछ आंसर आपका यूनिट में आएगा, जैसे कि आपको स्पीड टाइम, स्पीड इनटू टाइम 4 मीटर्स पर सेकेंड पर 4 सेकेंड्स, 16 मीटर्स आंसर गाड़ी ट्रैवल करेगी ना, 4 मीटर पर सेकेंड से उसमें 4 मीटर ट्रैवल 4 सेकेंड्स ट्रैवल, तो 16 मीटर आंसर आएगा. तो आपको आंसर चाहिए तो प्रोडक्ट ले लो, और उसका यूनिट मीटर्स लिखना है तो उसका जो कुछ दोनों का प्रोडक्ट है एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स, दोनों का जो प्रोडक्ट आता है इसके यहाँ पे यूनिट ले लो, और वो वैल्यू नंबर्स में आंसर उसका आ जाएगा, और कॉन्स्टेंट. So happy with learning everything? Just text me a message if you are happy. If not, then you can tell me.